चुका तुमच्या शासनाच्या तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केल्या। म्हणजे कोणी कृषीचे असतील ते असतील, एकतर त्यांच्या मुंडक्यावर पाय द्या, सस्पेंड करा, नाहीतर त्यांना बोलून त्यांच्या पगारातून कपात करा। होत कसं नाही? एसडीएम कशा कोणत्या आधारावर सांगते माझ्या हातात नाही, मग तुमच्या काय हातात आहे? नुसतं यायचं तिथं दाबून बोलायचं, नुसतं त्या काय वरचे व्हिडिओ दाखवायचे तेवढंच तुमच्या हातात आहे का? सोयीनं करा सुनावण्या, नाहीतर तिथं येऊन बसल मी सगळ्यांना घेऊन, पुरं गाव तिथं येईल आणि मग तुम्हाला बाहेर सुद्धा निघू देणार नाही। तुमच्या लोकांच्या चूक आहे ते तुम्ही दुरुस्त करणार, काय करायचं ते शासनाकडून तुम्ही तुमचं करीत बसा, पाठपुरावा करा, पाय धरा त्या शासनाचे, आमच्यावर कशाला लागता? आज आंदोलनाचा 19वा दिवस, 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत सुनावणी सुरू आहे। आजही ॲडव्होकेट गोपाळराव मोरे यांच्या शेतकऱ्यांबरोबर गेले होते। बऱ्याच गोष्टी काही ऐकून घेतल्या असल्या तरी त्याच्यावर निर्णय काय होईल हे सांगता येत नाही, पण बऱ्याच ज्या तक्रारी आहे त्यांच्याबाबत त्यांची भूमिका आजही तीच आहे। त्याच्यात विशेष म्हणजे काही लोकांचे एकतर्फी आवाड झालेले, एकतर्फी म्हणजे असं की त्या नोटिसाच आल्या नाही, नोटिसा आल्या असल्या तर त्याच्यावर सुनावणी घेतली नाही, सुनावणीच झाली नाही तर मग आक्षेप दाखल झाले नाही। मग आक्षेप नसताना एकतर्फी अवॉर्ड तयार केले, बरं त्यातल्या त्यात त्या अवॉर्डमध्ये विहीर असूनही जुनी विहीर असूनही पकडली नाही, जुनी पाईपलाईन पकडली नाही, काही ठिकाणी विहीर पकडली, तिचं मूल्यांकन धरलं तर जिरायत केलं। मग ह्या चुका तुमच्या शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केल्या। म्हणजे कोणी कृषीचे असतील ते असतील, एकतर त्यांच्या मुंडक्यावर पाय द्या, सस्पेंड करा, नाहीतर त्यांना बोलून त्यांच्या पगारातून कपात करा। होत कसं नाही? कसे एसडीएम कशा कोणत्या आधारावर सांगते माझ्या हातात नाही, मग तुमच्या काय हातात आहे? नुसतं यायचं तिथं दाबून बोलायचं, नुसतं त्या काय वरचे व्हिडिओ दाखवायचे तेवढंच तुमच्या हातात आहे का? माझं आजही म्हणणं असं की 1 दिवस राहिलाय, सोयीनं करा सुनावण्या, नाहीतर तिथं येऊन बसल मी सगळ्यांना घेऊन, पुरं गाव तिथं येईल आणि मग तुम्हाला बाहेर सुद्धा निघू देणार नाही। तर हे आमच्या हातात नाही, ते जे चुकी नाही आम्ही काहीतरी नंतर सगळं झालं नंतर आता आम्ही काहीतरी काढतो ते तुमच्या हातात नाही, पण तुमच्या लोकांच्या चुका आहे ते तुम्ही दुरुस्त नाही करणार, काय करायचं ते शासनाकडून तुम्ही तुमचं करीत बसा, पाठपुरावा करा, पाय धरा त्या शासनाचे, आमच्यावर कशाला लागता? आधी शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे, आणखीन नका आणू, आता 20 दिवस झाले असं करून महिना उलटल, 1.5 महिना उलटल, इकडं पेरण्याजवळ आले। कालच बोललो मी, पेरण्याजवळ आलं तर रानं खाली आहेत, 3.5 वर्ष आम्ही काही केलं नाही, अजून काही 4-6 महिने काही होणार नसेल तर मग पेरण्या करावं लागणार आहे। पेरण्या एकदा केल्यानंतर रुमणं हातात घेऊ, कुणी जर येणार असेल तर। एवढी मजाक लावली तर उद्याच्या ज्या सुनावण्या आहे मला वाटतं त्याच्यात काही जर आम्हाला दिसलं की नाही ऐकून घ्यायला लागले, तुमच्या चुका दुरुस्त करायला लागले, नाहीतर मी सगळे गाव घेऊन तिथे येऊन बसतो आणि मग काय होईल ते तुम्ही समजू शकता।